नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मानवी भूगोल या सेमिस्टर 2च्या पेपरमधील दुसऱ्या प्रकरणाची आपण सुरुवात करतोय। या प्रकरणामध्ये जो अभ्यासक्रम आहे, जे मुद्दे आहेत ते असे आहेत: मानववंश, त्यांच्या व्याख्या व संकल्पना याचा अर्थ समजून घ्यायचा आहे। त्यानंतर मानववंश वर्गीकरणाचे आधार किंवा निकष। तिसरा मुद्दा आहे यामध्ये ग्रिफिथ टेलरचे वांशिक वर्गीकरण। चौथा मुद्दा आहे जगातील धार्मिक व भाषिक समूह। यामध्ये धर्म आणि भाषिक समूह असे मुद्दे या प्रकरणामध्ये आहेत। तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण मानववंश, त्याच्या व्याख्या आणि या संकल्पनेचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करूया। पृथ्वीवर पहिला मानव कधी व कोठे निर्माण झाला याविषयी अद्याप निश्चित माहिती उपलब्ध नाही। काही मानवी खगोल तज्ञांच्या मते मानवाचा विकास टर्शरी कालखंडाच्या शेवटी झालेला असावा, म्हणजेच 20 लाख वर्षापूर्वी। जीवशास्त्रीय दृष्ट्या मानव हा माकडाचा वंशज आहे। डार्विनने मांडलेल्या जीवोत्पत्तीच्या ओरिजिन ऑफ स्पेसीज या सिद्धांतानुसार त्याच्यात परिवर्तने होत जाऊन आजचा मानव निर्माण झालेला आहे। काही तज्ञांच्या मते मध्य आशिया हे मानवाचे उगमस्थान आहे। ग्रिफिथ टेलर व ग्रॅबो यांनी मानवाचे उगमस्थान तिबेटला मानले। तसेच डार्ट, कील व लिके यांच्या मतानुसार आदिमानवाचा विकास आफ्रिकेमध्ये झालेला असावा। मानववंश, ह्यूमन रेस या संकल्पनेचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। पृथ्वीवर राहत असलेल्या मानवाच्या शरीर रचनेत विविधता आढळते। मानवामध्ये त्वचेचा रंग, चेहरा, केसाचा प्रकार, डोळ्याचा रंग, नाकाचा आकार इत्यादी बाबतीत भिन्नता दिसून येते। या शारीरिक वैशिष्ट्यामुळेच मानव हा एकमेकापेक्षा वेगळा दिसू लागला। यातूनच मानववंशाची कल्पना पुढे आलेली आहे। अनेक शास्त्रज्ञांच्या मते वंश हा जीवशास्त्रीय कल्पना आहे। जैविक दृष्ट्या वंश हा याचा अर्थ मानवाचा एक गट असा होतो। प्रत्येक मानवी गटाची वैशिष्ट्ये, शारीरिक लक्षणे ही वेगळे असतात। ही गुणवैशिष्ट्ये एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे आनुवंशिकरित्या जात असतात। म्हणजेच वडिलासारखा मुलगा, आईसारखा मुलगा किंवा अपत्य आई वडिलासारखे असतात किंवा आजी आजोबासारखे असतात, असा याचा अर्थ दिसतो किंवा होतो। मानववंश, मग नेमकं वंश म्हणजे काय? डेफिनेशन ऑफ ह्यूमन रेस या संबंधित असणाऱ्या मुद्द्याची आपण चर्चा करत असताना मानवी वंशाच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या ह्या आपण विचारात विद्यार्थी मित्रांनो घेतो। ए क्रोबर या विद्वानाच्या मते रेस इज a valid biological concept. It is a group united by the heredity, a breed or genetic strain or subspecies. काय म्हणतो एक क्रोबर? काय म्हणतो? रेस इज अ व्हॅलिड बायोलॉजिकल कन्सेप्ट. इट इज अ ग्रुप युनाइटेड बाय हेरिडिटी, ए ब्रीड और जेनेटिक स्ट्रेन और सबस्पेसीज. म्हणजेच या इंग्रजी कन्सेप्टचा अर्थ असा आहे, वंश ही जीवशास्त्रीय संकल्पना आहे। वंश म्हणजे अनुवंशिकतेच्या निकषावर संघटित होणारा समुदाय किंवा उपप्रकार होय। क्रोबर यांची व्याख्या अशी सांगते, वंश ही जीवशास्त्रीय संकल्पना आहे। वंश म्हणजे अनुवंशिकतेच्या निकषावर
संघटित होणारा समुदाय किंवा उपप्रकार आहे. उपप्रकार होय असं क्रोबर म्हणतो. दुसरा विद्वान आहे E.A. हॉबेल. यांच्या मते हॉबेल काय म्हणतात, अ रेस इज बायोलॉजिकल इन ब्रीड ग्रुप प्रोसेसिंग अ डिस्टिंक्टिव्ह combination of physical traits which tend to breed from generation to generation. म्हणजेच काय, तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणाऱ्या विशिष्ट शारीरिक लक्षणांनी युक्त असा एक जीवशास्त्रीय समूह म्हणजे वंश होय. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही व्याख्या अतिशय अर्थबोध स्पष्ट करणारी आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणाऱ्या विशिष्ट शारीरिक लक्षणांनी युक्त असा एक जीवशास्त्रीय समूह म्हणजे वंश होय. अशी व्याख्या E.B. हॉबेल यांनी केलेली आहे. यानंतरची व्याख्या आहे ग्रिफिथ टेलर या विद्वानानं मांडलेली तिसरी व्याख्या आहे. ग्रिफिथ टेलर म्हणतात, रेस डोनेट्स ब्रीड. रेस डोनेट ब्रीड नॉट कल्चर. रेस डोनेट ब्रीड नॉट कल्चर. ग्रिफिथ टेलर यांच्या व्याख्येचा मराठी अनुवाद असा आहे की वंश हा वांशिक गुण दर्शवतो. वंश हा वांशिक गुण दर्शवतो, सांस्कृतिक नाही किंवा संस्कृती नाही. ग्रिफिथ टेलर यांची अतिशय सुंदर अशी व्याख्या आहे. ते म्हणतात वंश हा वांशिक गुण दर्शवतो, संस्कृती नाही. यानंतर वेलिस या विद्वानाने केलेली व्याख्या आहे, रेस इज अ नॅचरल क्वालिटी. रेस इज अ नॅचरल क्वालिटी ऑफ ह्युमन बीइंग डिनोट्स स्पेशल हंच ऑफ इक्वल बायोलॉजिकल characteristics. Race is a natural quality of human being denotes special hunch of equal biological characteristics. म्हणजेच मराठी अनुवाद या व्याख्येचा असा आहे, समान अनुवंशिक गुणवैशिष्ट्यांचा विशिष्ट संच प्रदर्शित करणारा माणसाचा एक नैसर्गिक गुण म्हणजे वंश होय. बघा किती मोठा अर्थ दडलाय. समान अनुवंशिक गुणवैशिष्ट्यांचा विशिष्ट संच प्रदर्शित करणारा माणसांचा एक नैसर्गिक गुण म्हणजेच वंश होय. यानंतर फिदाल द लाब्लाश यांनी केलेली वंशासंबंधीची व्याख्या अशी आहे, वी अंडरस्टँड रेस टू मीन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोमॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स affecting either the morphology or the physiology of human body. म्हणजेच मराठी अनुवाद या व्याख्येचा असा आहे, मानव वंशाचे वर्गीकरण मानवी शरीराची आकृती, शारीरिक लक्षणे यांच्या आधारावर तयार करण्यात येते. मानव वंशाचे वर्गीकरण मानवी शरीराची आकृती, शारीरिक लक्षणे त्यांच्या आधारावर करण्यात येते. बघा यानंतर मार्शल जोन्स याने केलेली व्याख्या अशी आहे, काही निश्चित स्वरूपाची मोजता येण्यासारखी एकाच प्रकारची अनुवंशिक शारीरिक गुणधर्म असलेल्या मानवी समूहास वंश असे म्हणतात. मार्शल जोन्स म्हणतात, काही नैसर्गिक स्वरूपाचे मोजता येण्यासारखे एकाच प्रकारचे अनुवंशिक
शारीरिक गुणधर्म असलेल्या मानवी समूहास वंश असे म्हणतात. मार्शल जोन्स यांचं असं मत आहे. वरील सर्व व्याख्येवरून निश्चित शारीरिक लक्षणे असणाऱ्या पिढ्यानपिढ्या प्रजनन होऊन जैविकदृष्ट्या संकरित झालेले मानवी गट म्हणजे मानवी वंश होय, अशी सर्वसमावेशक व्याख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वसमावेशक व्याख्या आपल्यासाठी मी उद्घोषित करतोय. निश्चित शारीरिक लक्षणे असणाऱ्या पिढ्यानपिढ्या प्रजनन होऊन जैविकदृष्ट्या संकरित झालेले मानवी गट म्हणजे मानवी वंश होय, अशी ही सर्वसमावेशक व्याख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला मानववंश संकल्पना आणि विविध विद्वानांनी केलेल्या व्याख्या या समजून घेतल्या. आपण पुढच्या लेक्चरला मानवी वंश वर्गीकरणाचे आधार किंवा निकष यांचा विचार विद्यार्थी मित्रांनो करणार आहोत. आपण तो करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपणास विनंती आहे, या कालखंडामध्ये आपण हे संबंधित माझं लेक्चर आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून मी पाठवून देतोय, तो व्यवस्थितपणे आपण ऐकलं पाहिजे, वारंवार ऐकलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला हे मुद्दे कळतील, ते आपण समजून घ्याल अशी अपेक्षा ठेवतो. या ठिकाणी थांबतो. नमस्कार.